शांतता शोधण्यासाठी उभारलेली फार्म हाऊस आता गुन्हेगारीचे अड्डे बनत आहेत का? तामगावच्या धाडीनंतर एकच प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. फार्म हाऊसच्या बंद दरवाजाआड नेमकं काय सुरू आहे? आणि सर्वात मोठा प्रश्न, या सगळ्यावर पोलिसांचं खरंच नियंत्रण आहे की कोणाच्या आशीर्वादामुळे हे धंदे राजरोसपणे सुरू आहेत? नमस्कार, मी सुरेखा आणि तुम्ही पाहतात तारा न्यूज. धावपळीच्या आयुष्यात दोन क्षण निवांत घालवण्यासाठी उभारलेली फार्म हाऊस आज अनेक ठिकाणी गुन्हेगारीच्या सावलीत उभी असल्याचा गंभीर आरोप होत आहे. तामगाव येथील फार्म हाऊसवर झालेल्या पोलिसांच्या धाडीत नगरसेवकाच्या भावासह 26 जण पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची घटना समोर आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला, ही कारवाई अपवाद आहे की अशाच अनेक फार्म हाऊसवर सुरू असलेल्या काळ्या धंद्याचा हा फक्त एक नमुना आहे? एकेकाळी कुटुंबाच्या सहलीसाठी ओळखली जाणारी फार्म हाऊस आज काही ठिकाणी वेश्या व्यवसाय, तीन पाणी जुगार, बेटिंग, डान्स बार आणि इतर बेकायदेशीर धंद्याचं केंद्र बनत असल्याच्या चर्चा सातत्याने समोर येत आहेत. करवीर, कळंबा, दिडनेरली, इस्पुर्ली, हनबरवाडीसह शहरालगतच्या अनेक भागात अशा प्रकारचे व्यवहार सुरू असल्याचे आरोप अनेकदा झाले, मात्र कारवाई मोजक्याच ठिकाणी दिसली. याहून धक्कादायक बाब म्हणजे काही ठिकाणी पोलीस यंत्रणेतीलच काहींचा वरदहस्त असल्याची चर्चा नागरिकांच्या मध्ये उघडपणे केली जाते. जर कायद्याचे रक्षकच संशयाच्या भोवऱ्यात असतील तर गुन्हेगारांना भीती कोणाची राहणार? 2019 पासून 2025 पर्यंतच्या कारवायांचा इतिहास पाहिला तर आंबा, पन्हाळा, वाघबीळ, कात्यायनी रोड, कुंभोज अशा अनेक ठिकाणी फार्म हाऊसवर छापे पडले. मात्र प्रत्येक कारवाईनंतर काही दिवस गाजावाजा आणि नंतर पुन्हा जैसे थे. मग प्रश्न असा, छापे पडतात मग धंदे बंद का होत नाहीत? फार्म हाऊस हा व्यवसाय आहे की बेकायदेशीर कमाईचं सुरक्षित कवच? कायद्याला चकवा देण्यासाठी आडमार्गावरील निर्जन रस्ता, कॅमेरापासून दूर व्यवस्था आणि पैशाचा मोठा खेळ, या सगळ्यात सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास मात्र ढासळत चाललाय. आज गरज आहे ती केवळ एखाद्या फार्म हाऊसवर धाड टाकण्याची नाही, तर जिल्ह्यातील प्रत्येक संशयित फार्म हाऊसची चौकशी करण्याची, परवान्याची पडताळणी करण्याची आणि कुणाचाही मुलाहिजा न ठेवता दोषींवर कठोर कारवाई करण्याची. तामगावची धाड ही एका फार्म हाऊसची कथा नाही, तर संपूर्ण व्यवस्थेला पडलेला आरसा आहे. फार्म हाऊस शांततेचं ठिकाण राहणार की काळ्या धंद्याचं सुरक्षित आश्रयस्थान बनणार, याचं उत्तर आता प्रशासनानेच द्यायचं आहे. कारण कायदा जर सर्वांसाठी समान असेल तर कारवाई ही सर्वांवर समानच झाली पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय? नक्की कमेंट करा आणि पाहत राहा तारा न्यूज.